खर्च आला असेल 2 एकराला 1-1.5 लाख रुपये खर्च आला. 4-5 लाख रुपये भेटायला पाहिजे ना आमचा. ₹2.80 पैसे नाही आम्ही साखरवर लावतातच, पण मग आम्ही जानेवारी फेब्रुवारीच्या नंतर लावतो. माझं नाव आहे सचिन आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे या नवीन व्हिडिओमध्ये आणि या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे शेतकरी उद्योजक. तर मी आज आलेलो आपल्या अहिल्यानगर मधील राहुरी तालुक्यामध्ये शेरी चिकलठाणा या ठिकाणी. तर या ठिकाणी एक फुलाची शेती आहे. तर आपण या फुलाच्या शेतीबद्दल माहिती जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. तर चला बघूयात आपण या फुलाच्या झेंडूच्या शेतीबद्दल पूर्ण माहिती. तर चला बघूयात. तर सर नमस्कार, तुमचं स्वागत आहे या चॅनलवर. तर तुमचं नाव आणि थोडा परिचय द्या करून. आमचं नाव अक्षय अरुण पेंडभाजी, तालुका मुक्काम पोस्ट शेरी चिकलठाण, तालुका राहुरी, जिल्हा अहमदनगर. अच्छा. आणि तुम्ही जे झेंडू शेती केली आहे ती कधीपासून करताय तुम्ही? पारंपरिक करतो, पण आम्ही आता मध्ये करीत नव्हतो. आता मागच्या वर्षीपासून परत झेंडू लागवड चालू केली आम्ही. अच्छा. हो, म्हणजे आता तुम्हाला 2 वर्ष झाली 2 वर्ष झाली. झेंडू शेती करा. हो, आपण ह्याच व्हरायटीमध्ये करता का वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये करता? वेगवेगळ्या करतो. आता येलो एक्सप्रेस लावलेले मागच्या वेळेस हे होतं. आणि याला आता रेट कसा भेटतो तुम्हाला? 40-45 रुपये आता रेट आहे सध्या. अच्छा. आणि हा किती एकरचा प्लॉट आहे? हा 2 एकरचा प्लॉट लावले होते. किती रोपं बसले तुमचे? 21,000 रुपये. किती अंतरावर लावले ते? अंतरावर एक 4 फूट सरी पाडली होती. झिगझॅग पद्धतीने मल्चिंग लावलेले आहे 1 फुटावर. तुमचं या पिकाचं म्हणजे एकदा लागवड केल्यानंतर कसं नियोजन असतं? लागवड केल्यानंतर एक 40-45 दिवसात आम्ही प्लॉट चालूच करतो. अच्छा. फुलं तोडायला? हो, फुलं तोडायला. पाण्याचं कसं नियोजन आहे? पाणी सध्या नंतर काय सुरुवातीला थोडं 4-5 दिवसानंतर देतो. नंतर फुलं तोडायला आल्यानंतर 1 दिवसाआड 2 दिवसाआड पाणी देतो आम्ही. आणि फवारणीचं कसं आहे, म्हणजे किती फवारणी दिवसाला? वातावरण जसं बदलून तसं फवारा मारतो, मटेरियल सोडतो. आणि तुम्ही हा माल जो निघतो तो कुठं विक्री करता? इथं जागा व्यापारी येतात, नाहीतर मग डायरेक्ट कल्याण बिल्ल्याण वाटत. अच्छा. आणि किती भाव घेतला म्हणले तुम्ही? आता 45 रुपये रेट चालू. 45 रुपये किलो? हो, किलो. अच्छा. आणि याला तुम्हाला काही किडीचा प्रादुर्भाव असेल? किडीचा काय सध्या प्रादुर्भाव नाही, पण वातावरण बदललं तर मग फवारे द्यावं लागतात, मावा बिवा कीटकनाशकची. याला काही अडचण अशी किड्याची, प्राण्यांची किंवा असं? तुमचा आता भाग कसा, आता थोडा डोंगराळाचा भाग आहे. तर या वातावरणामध्ये आणि मातीचं कशी माती आपली? माती सध्या भुरकट आहे. मातीचा काय प्रॉब्लेम काय तसं काही नाही जाणवला. किडीचा दुसरा किडीचा काहीच नाही. तर तुम्ही जे रोपं घेतले ते कुठनं आणि किती म्हणजे कशा रेटने घेतले ते? रोपं हे ₹2.80 पैसे नाही आम्ही साखरवर घेतले होते. अच्छा. आणि याला खर्च किती आला होता सगळा खर्च आला असेल 2 एकराला 1-1.5 लाख रुपये खर्च आला असेल पूर्ण 2 एकरासाठी? आणि याची लागवड करायला खर्च टोटल सगळा खर्च लागवड करून? आणि याला खुरपायला बिरपायला लागलं का नाही? हो, खुरपायला जे चिमटे काढून त्याच्या माती भरली आणि ड्रिपिंग केलेली आहे? हो. अच्छा. आणि आता आपल्याला या प्लॉट मधनं किती उत्पन्न निघालं असं तुम्हाला वाटतं? प्लॉट मध्ये उत्पन्न एक 4-5 लाख रुपये भेटायला पाहिजे ना आमचं असं. अच्छा. तरी फुलं किती निघते ना असे? फुलं आता एक तोडा केला होता, एक 150 कॅरेट निघले होते, म्हणजे 1.5 टन निघला होता माल. किती दिवसापूर्वी केला? आता एक 4 दिवस झाले तेव्हा केला होता. अच्छा. आता 2 दिवसापूर्वी परत करायचंय. 2 दिवसानंतर परत करायचंय. हो. आता हा प्लॉट किती दिवस चालेल तुमचा? एक प्लॉट 1 महिनाभर चालेल. अजून 1 महिनाभर? हो. मग नंतर काय याच्यानंतर? याच्यानंतर मग संपल्यानंतर मग पुढचं काय दुसरं काहीतरी पीक? हो, दुसरं काहीतरी. तर आपल्या प्लॉटमध्ये पाण्यासाठी काय सोर्स आहे तुमच्याकडे? पाण्यासाठी आमची विहीर आहे इथं खाली. अच्छा. पाणी भरपूर? हो, पाणी भरपूर आहे. आणि याला ड्रिपने पाणी जातं? हो, ड्रिपने पाणी. आणि ड्रिपने? हो, मल्चिंगला किती खर्च आला तुम्हाला याला? मल्चिंगला साधारणपणे आला असेल एक 30-35 हजार रुपये. अच्छा. आणि ड्रिपला? ड्रिप एक 15,000 रुपये आला असेल. अच्छा. आणि ड्रिपनेच आपण औषधं ते ड्रिपने सगळं सोडतो. अच्छा. त्याच्या खाली आधी बेसल डोस टाकलेला आहे मल्चिंग खाली, सगळं नंतर औषधं ड्रिपने सोडतो. अच्छा. म्हणजे तुम्ही या व्हरायटीमध्येच पहिलं पण पीक घेतलं होतं? हो. अच्छा. आणि कुठं जाणार आहे आता आम्हाला? हा माल लांब जातो, सुरतला जातो. अच्छा. कल्याण. म्हणजे आता हे पीक तुमच्या अनुभवातून, हे पीक तुमच्या एरियानुसार कधी घेतलं पाहिजे, म्हणजे वेळ कोणती चांगली? वेळ ही आता फुलं तर रेग्युलर लावतातच, पण मग आम्ही एक जानेवारी फेब्रुवारीच्या नंतर लावतोच. तेव्हा लावली होती लागवड? एप्रिल मध्ये चालू करतो प्लॉट. अच्छा. चालतंय सर, तुम्ही छान अशी माहिती सांगितली आपल्या झेंडूच्या फुलाबद्दल. तर धन्यवाद सर. हो, धन्यवाद.
तर मंडळीने हे होते या झेंडूच्या प्लॉटचे मालक. तर त्यांनी आपल्याला छान अशी माहिती सांगितलेली आहे. तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली एक कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. आणि अजूनही जर काही प्रश्न असेल तर तेही कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता. तर या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात. आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. एक लाईक जरूर करा. हा व्हिडिओ शेअर कराल आपल्या मित्रपरिवार, विशेषतः आपल्या शेतकरी बांधव. आणि हो, अजूनही तुम्ही मराठी चॅनल जर सबस्क्राईब जर नसेल केला तर पटकन सबस्क्राईब करा. आपण असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येणार आहोत या चॅनलच्या माध्यमातून. तर भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन ठिकाणी नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.